विक्रम गायकवाड म्हटलं की डोळ्यासमोर वेगवेगळे चेहरे तरळतात. विक्रम गायकवाड नेमके कसे दिसतात हे फार कमी लोकांना माहिती आहे, पण त्यांनी बनवलेले लोक कसे 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 दिसतात, श्रेष्ठ महापुरुष कसे दिसतात हे सगळ्या जगाला माहिती आहे. हे सगळं कसं काय जमलं, याची सुरुवात कशी काय झाली? लहानपणापासून मी हेच करत होतो हा. जे आत्ता करतोय. 5वी-6वीत असल्यापासून माझे गुरु बबनराव शिंदे, त्यांचा मुलगा अशोक शिंदे, आपले प्रख्यात कलाकार, प्रख्यात नट, ते माझे एकदम सख्खे मित्र, एकदम जिवलग मित्र. आम्ही पुण्यात राहत असू आणि मी त्यांच्या घरी जात असे. आणि मग त्यांच्या घरी असे सगळे ते धाली, तलवारी, मास्क आणि सगळे लटकलेले असे. मला खूप आवडायचं ते. म्हणजे असं म्हणतात ना, डेस्टिनी तुम्हाला बरोबर तिथे नेऊन पोचवते जिथे तुम्हाला काही करायचं असतं. आणि मग करता करता बाबा म्हणायला लागले, चला आमच्या माझ्याबरोबर तुम्ही जरा मदतीला चलत जा. मग कारण मे महिन्याच्या सुट्ट्या असायच्या. मग आम्ही छोट्या छोट्या मुलांच्या गॅदरिंग्सना जायचो. मग तिथे मेकअप करायचो. मग त्या बाई यायच्या, ए विक्रम, ही 4 माकडं कर, ते 3 हरण, हे 5 कावळे आणि 3 गाढवं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बघूया त्याला काय म्हणायचं. क्या बात आहे. ती लहानपणापासून तो कलेतच गुंतला आणि आवड खूप. लवकरात लवकर कसा मोठा होणार आणि तयार होणार अशी त्याची इच्छा होती. आणि वडील बी हेच म्हणायचे, तो लवकरात लवकर उभा राहील, तू काय काळजी करू नकोस. असं जगभर त्याचं नाव झालं. आज आनंद आहे आम्हाला, घरातल्या लोकांना. आणि त्याच्या मर्जीने सगळं त्याने तयार केलेलं आहे मनापासून. कसं व्हायचं, आम्ही बालनाट्यात कामही करायचो, एकांकिका स्पर्धेत काम, पण मला ऍक्टिंगमध्ये रस नव्हता. वास्तविक आता पारितोषिक वगैरे होतं मला, पण मला नाही एक्साइटिंग वाटायचं ते मेकअप एवढं. म्हणजे आजही तुम्ही प्रेक्षकांची करमणूक करता आणि आम्ही तुमची करतो. तर ते तसं झालं. आणि मग ती माझी गाडी जी सुरू झाली. मग एक दिवस मी बाबांना म्हटलं की मला मी अशोकच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. म्हटलं तिथे काय इंटरेस्टिंग घडत नाहीये. शिक्षक नसतात, नाहीतर विद्यार्थी नसतात, सगळे बाहेर असतात. तिथे काय चालतं मला काय माहीत नाही, पण आपल्याकडे ते जे चालतं ते खूप क्रिएटिव्ह आहे, मला हे करायचंय. बाबा म्हटले मग कर, मग झोकून दे, पण नाणं खणखणीत झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा शब्द दे. मग बाबांनी मला ट्रेनिंगसाठी खास घेतलं. पूर्वी तर नुसता मदत करायचो, पण बाबांचं ट्रेनिंग असं आहे, म्हणजे हे का केलं असं, त्यांनी का केलं असं विचारायचं नाही. मला पहिले 6 महिने तर ज्यावेळेस ट्रेनिंग सुरू झालं, कलर प्लेटकडेच बघत बसायचं, चेहऱ्याकडे बघायचं नाही. मी किती रंग उचलतोय तेवढा बघ. आणि एकदम कडक, त्याच्यामुळे आम्ही घाबरायचो त्यांना. आणि मग ते सांगतील ती पूर्व दिशा, त्यानुसार मग ती गाडी ढकलत गेली. पण हे अभिनय तुम्ही करायचा, बक्षिसे मिळाले तुम्ही म्हणता, मग पण डोक्यात होतं की आपण रंगभूषा करत व्हायचं. म्हणजे ह्या कलेची काही पार्श्वभूमी होती का घरामध्ये कोणी? नाही, तसं बघायला गेलं तर म्हणजे वडील या व्यवसायात, नाही, काका मामा कोणी असं? नाही, माझे आजोबा, म्हणजे माझे आईचे वडील, त्यांच्याकडे नाटक होत असे. म्हणजे ते काय करायचे, 10 रुपयाचा सत्यनारायण, त्याच्यासाठी 1000 रुपयाचं नाटक करायचे. मग त्या नाटकातलं ते संगीत, गाणं आणि ते काय म्हणायचं त्याला, ड्रेपरी आणि मेकअप ते स्वतः करायचे. आणि ते गावातल्या लोकांना रिहर्सल करून ते नाटक करायचे. माझ्या मते तिथून काही आलं असेल तर काय माहीत नाही, ते जीन्समध्ये येतं तसं. पण मग त्यांच्याकडून मेकअपला, अभिनयाला, गाणं आलं का त्यातलं फक्त सगळं आलं पण ते निवडलं? सगळं मला आलं माझ्याकडे, पण गाण्याचं असं झालं, गाण्यासाठी मी भारत गायन समाजात जायचो लहानपणी. पण काय होतं, आमची परिस्थिती तशी नव्हती घरची. मी आणि आईच असायचो, भाऊ वगैरे सगळे इकडे तिकडे विखुरलेले होते. त्याच्यामुळे जी काय आमच्याकडे गंगाजळी होती थोडीफार, मुंबईहून सगळं विकून आम्ही आलेलो होतो, त्याच्यात आम्हाला पार पाडायचं होतं. नाही, आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. पुण्यामध्ये कसं होतं आमच्या काळात, समजा क्रिकेट खेळायचं असेल तर तुमचं घर चांगलं पाहिजे, ते क्लब. गाणं जरी शिकायचं असेल तरी तर मग गाण्यात फोकस करायचं, तर तुम्ही दुसरं काही करू शकत नाही, अशी परिस्थिती होती. मग मला वेध लागले होते, लवकरात लवकर आपण पैसे कमवून आपलं घर, आपल्या आईला मदत करायची. बरं, मग त्यानंतर ट्रेनिंग सुरू झालं. मग ते किती महिने चाललं? मग रंग बघत बघत शेवटी रंगात हात घालायला कधी मिळालं? ते कुठली 10-12 वर्ष तेच चालू होतं. बर, संगीत नाटकं, ऐतिहासिक नाटकं,
जाणता राजा जाणता राजा बाबासाहेब पुरंदरे हो ही माझ्या आयुष्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाला कलाटणी होती. बर तिथे जाऊन मला थोडं लक्षात आलं, कारण काय व्हायचं 300-400 कलाकार, त्यांचे मेकअप, 50-100 मावळे, सरदार, म्हणजे भटजी, ही सगळी मंडळी ही तयार करायची. तर एक सीन झाला की ते तिकडून फिरून येणार, त्यांना लगेच मोगल करायचे, दाड्या लावायच्या, म्हणजे मशीनसारखं काम, कारण रेकॉर्डेड ड्रामा आहे. बाळासाहेबांचं ते नाटक, ते शिवाजी महाराजांविषयीचे ते रेकॉर्डिंग, ते शब्द, ती स्क्रिप्ट एकसारखी ती कानावर ते घणाघात व्हायची. शिवाजी महाराजांचं चरित्र असं करता करता मला असं लक्षात आलं की काहीतरी केमिकल लोचा होतोय, आपलं काहीतरी बदलतंय. त्यामुळे आता बाहेर पडलं की तेच सारखं ऐकू येत आहे आपल्याला शिवाजी महाराजांविषयीचं. आणि कसा तो बदल झाला काही कळलं नाही. आणि हजार प्रयोग आम्ही केले. माझ्या वागणुकीत, माझ्या वाचनात, माझ्याकडे शिवछत्रपती हा ग्रंथ आला, त्याचं वाचन सुरू झालं, वाचनाची गोडी लागली. म्हणजे मला मग ऐतिहासिक पात्रांची आवड लागली वाचन करण्यात. बाबासाहेब म्हणजे तर चालता बोलता इतिहासच. अहो काय सांगू, मी जी वर्ष आणि जे वेळ त्यांच्यावर घालवलाय त्याला फक्त नशीब लागतं, वरूनच आशीर्वाद लागतो. आम्ही नागपूरला जायचो शोजना, ट्रेनमध्ये बाबासाहेब एक एक कथा सांगायची आम्हाला, राणा दिलची, दारा शिकोची, महाराजांची. ह्या चर्चा त्यांनी आमच्याबरोबर केलेल्या आहेत. रक्त सळसळायचं. आणि ते महाराज एकदा तुमच्या अंगात घुसले की तुमच्या कॅरेक्टरला एक धार येते. तुम्ही करप्शन करू शकत नाही आयुष्यात. बघूया त्याला काय म्हणतो. त्या राजाचे प्रयोग आम्ही 30 वर्षापूर्वी सुरू केले. सगळ्यात प्रश्न होता त्याचे मेकअप कोण करणार, कारण जे कलाकार होते ते वेगवेगळ्या वयाचे होते, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे होते. पण आम्हाला एक असा कलाकार मिळाला की नवशिकाय होता आणि शिक्षणाच्या बाबतीत फार, त्या मेकअपच्या बाबतीत फार वरच्या दर्जात जाऊन पोचलेलं होतं. हे सगळं अर्थात अनुभवानं नंतर लक्षात आलं. पण जाणता राहायचं ते मेकअप, एक अफजल खान तर दुसरे एकदम शिवाय महाराज, जिजाऊ साहेब ते एकदम दुसरी एखादी त्याच काळातली एखादी स्त्री, या सगळ्यांचे मेकअप करणं आणि तेही कमीत कमी वेळात 3 तासाच्या नाटकातले मेकअप करणं आणि कमीत कमी 63 कलाकारांचे मेकअप करणं सोपं नाही. ते साध्यासुद्धा 4-2 नाटकापर्यंत थांबले नाही, तर त्यांची कीर्ती हॉलिवूडपर्यंत गेली. अशा या कलाकाराचं कौतुक, पहिलं कौतुक करण्याचा मान जाणता राजाला मिळाला, हा आम्हाला आनंद आहे. असं वाटतं की या कॅरेक्टर्स मी शब्दात रंगवल्या, पण या रंगात रंगवण्याचं काम हे त्यांनी केलं आणि ते पूर्ण यशस्वी केलं की ज्याचं लोक भाळवले, लोक अक्षरशः आनंद गेले. बाबासाहेबांकडे एक पत्र होतं जे त्यांनी तुम्हाला वाचून दाखवलं होतं की नाही, आमच्या जाणता राजा नाटकात ते आहे, तो सीन आहे औरंगजेबाचा. म्हणजे शिवाजी महाराज कसे होते हे औरंगजेब एका पत्रात सांगतो. आणि ते असं आहे की महाराज आग्र्याच्या कैदखान्यातून फरार झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी एक दरबार भरवला गेला आणि त्या दरबारात सगळेच सरदार होते. त्या सरदारांमध्ये त्याचा तो मुलगा होता, तो त्या आग्र्याचा कमिशनर होता, जबाबदारी होती. आणि पोलिसांचा मुख्य होता, तो होता फौलाद खान. आणि महाराज निसटले. त्यांनी एक सभा बोलवली, म्हणजे ते दरबार एक खास असतो त्यांचा तसा. आणि ते म्हटले, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेके तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये सब क्या देख रहे हैं? शिवाजी अपनी सल्तनत की तामील कर चुका है. हमारे इलाकों के फौज के सूबेदारों को शिकस्त दे करके खदेड़ दिया है इसने. क्यों शहजादे? हमारी तरफ फौज, गोला बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास तो नहीं थे. फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों? तुम ये कभी नहीं समझ पाओगे, क्योंकि औरत, शराब, नाच गाना, जुआ, मौज मस्ती और शिकार,
इन सब में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी नहीं समझ पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, और उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने। या चित्रपटामध्ये तुम्ही एकत्र होतात. बघूया त्यांना काय म्हणायचं आहे. विक्रम की और मेरी मुलाकात 1991 में हुई थी, आपसे करीब 30 साल पहले, जब हम सरदार पटेल की शूटिंग कर रहे थे. सरदार पटेल की शूटिंग के दौरान हमारी इंडस्ट्री के सभी मेकअप आर्टिस्ट ने, जितने भी हमारे बेहतरीन मेकअप आर्टिस्ट हैं, सब ने ट्राई किया था, लेकिन अनफॉर्चुनेटली बात बनी नहीं थी, सब फेल हो गए. उस प्रोसेस के दरमियान एक लड़का रहता था जो सभी मेकअप आर्टिस्ट को असिस्ट करता था. वो था विक्रम गायकवाड़. वेरी यंग बॉय, नर्वस बॉय, और वो वो कभी कभी सजेशन भी देता था, ये करो वो करो, लेकिन क्योंकि वो सब सीनियर मेकअप आर्टिस्ट थे तो कभी उसकी बात सुनते थे, कभी नहीं सुनते थे. लेकिन जब सारे मेकअप आर्टिस्ट फेल हो गए तो विक्रम ने कहा कि मैं करूं, ट्राई करूं. मैंने ऑफकोर्स तू कर ले, सबके सब तो नाकाम हो गए, तू ही बचाए, बाकी बेटा तो तू भी हाथ आजमा ले. और विक्रम ने ट्राई किया. विक्रम की लगन देखकर, विक्रम की पैशन देखकर, और विक्रम जो बात बोल रहा था मुझे समझ में आती थी, लेकिन उनको सपोर्ट नहीं मिल रहा था. तो मैंने कहा ठीक है, मैं सपोर्ट करने को तैयार हूं, मैं फिर से कुर्सी पर बैठने को तैयार हूं, तू शुरू हो जा. और विक्रम ने किया, और विक्रम काफी रिजल्ट के नजदीक पहुंचा, और बात बनी, और विक्रम ने अच्छी तरीके से सरदार पटेल का मेकअप किया. वो 30 साल पहले का विक्रम और अभी का विक्रम, उसमें जमीन आसमान का फर्क है. विक्रम आज एक नाम बन चुका है. जिस किसी को इंडस्ट्री में मेकअप करना है, अच्छा मेकअप करना है, तो आपको विक्रम गायकवाड़ की जरूरत पड़ेगी. कोई भी बाहर से भी आता है, हॉलीवुड से भी आता है, तो विक्रम गायकवाड़ का नाम हम सुनते हैं कि विक्रम गायकवाड़ की जरूरत पड़ गई है उस यूनिट के अंदर. उस विक्रम को मैं मुबारकबाद देता हूं, उसकी लगन को, उसके पैशन को. और साथ में मैं ये भी बताना चाहूंगा कि इतना नाम कमाने के बाद भी विक्रम आज एक स्टूडेंट है. उसको नई नई चीजें सीखनी है, नई नई चीजें ट्राई करनी है. वो आज भी स्टडी करता है, उसका अभ्यास करता है. तो उस विक्रम को मैं मुबारकबाद देना चाहूंगा, शुभकामनाएं देना चाहूंगा. साथ में मेरी एक हम्बल अपील ये भी है कि विक्रम भी अपने हाथ के नीचे एक दूसरा विक्रम तैयार करे, क्योंकि इंडस्ट्री को ऐसे विक्रम की बार बार जरूरत पड़ती रहेगी. तुम्ही खूप जवळजवळ सगळ्याच मोठ्या निर्मात्यांबरोबर काम केलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे राजू हिरानी. बघूया आता त्यांना तुमच्याविषयी काय म्हणायचं. अरे राजू है, क्या बात है. जब भी हमने कोई भी फिल्म शुरू की है तो सबसे पहला नाम आता है विक्रम गायकवाड़ का, क्योंकि वो आके हमारे जितने कैरेक्टर्स हैं, छोटे से बड़े, उन सब की लुक सेट करते हैं. मुझे लगता है उन्हें कोई वरदान है कि जैसे उन्हें रोल समझाया जाए किसी भी एक्टर का, और उन्हें बताया जाए कि ये एक्टर है, वो एक सेकंड में आपको बता देंगे कि इसके चेहरे के साथ ये करना चाहिए हमें. चाहे वो 3 इडियट्स हो, चाहे वो पीके हो, अब चाहे संजू हो, उसमें हर बार उन्होंने सिर्फ एक्टर का फेस देख के छोटे सजेशन दिए, जिससे एक कैरेक्टर खिल सा जाता है. पर कई बार किस्से हो जाते हैं ऐसे. एक मुझे किस्सा याद आ रहा है, जब हम लोग 3 इडियट्स की शूटिंग कर रहे थे शिमला में, और हम लोग शिमला चले गए थे. विक्रम कुछ दिनों बाद आने वाले थे, उनका काम कुछ दिनों बाद था. तो बमन के साथ सीन शूट होना था अगले दिन, और बमन का अगर आपको याद हो, एक उन्होंने कैसा विग, आइंस्टाइन टाइप का विग था उनका एक, वो विग विक्रम ने डिज़ाइन किया था विग. तो वो विग उन्हें पहनना था, और शूटिंग अगले दिन थी. और शाम को पता नहीं क्यों मैंने ऐसी असिस्टेंट टीम से पूछा कि सारा सामान है ना, बमन की विग आ गई है ना. और उन्होंने चेक करना शुरू किया, और पता लगा कि विग नहीं पहुंची है. और विक्रम दादा पहुंच गए थे, मगर विग नहीं पहुंची थी. पूरा हल्ला मच गया. तो उस दिन का शूट एक्चुअली हमारा, फिर हमने कुछ शॉट्स ऐसे कर लिए कि हम बमन के बिना शूट करते रहे. बमन को एक दिन वेट करना पड़ा, अगले दिन उनका शूटिंग हुआ, और बहुत टेंशन. और मुझे याद है विक्रम की शक्ल, उन्हें इतना अफसोस हो रहा था कि यार ये मैंने चेक क्यों नहीं किया, ये मैंने देखा क्यों नहीं. और आई थिंक उस दिन के बाद उन्होंने ठान लिया कि अब से जहाँ भी जाऊँगा
मैं खुद पर्सनली अपना सामान चेक करूंगा, उसके बाद जाऊंगा. एकेकाळी जसं नायकाची अवस्था होती, आज तशी विक्रम गायकवाड यांची अवस्था आहे की त्यांच्याशिवाय पान हलत नाही. मग आपण एकदा रंग लावून काहीतरी या सगळ्यांना दाखवून द्यावं की आम्हाला हे पण करता येतं, पण तुम्हाला मेकअप करता येत नाही, असं कधी चॅलेंज वगैरे घेतलंय की नाही? एक माणूस होता, एक नट होता, तो मला म्हटला की हे ऍक्टिंग वगैरे ना, हे म्हणजे बोलता बोलता असा विषय निघाला. तो म्हटलं ते मेकअप एवढं तसं सोपं नाहीये, ऍक्टिंगला खूप फोकस असावं लागतं, हे ते मला बरंच काय काय सांगत होता. आणि हे त्यांनी सांगणं, आणि मी म्हटलं नाही, कसं आहे, आपल्याला इंटरेस्ट जरी नसला तरी कुठून तरी ह्याला लक्षात आलं पाहिजे की मी थोडासा अभिनय करू शकतो. तुम्ही संजयराव एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमच्याबरोबर 30 वर्ष काम करतोय, मी जर एक 3 वाक्य नाही बोलू शकलो तर मी 30 वर्ष काय करतोय, तुमचं ऑब्झर्वेशन काय करतो. आणि तुम्ही जर एक मिशी लावू शकला नाहीत मी नसताना, तर तुम्ही काय करताय. बरोबर. आणि आलाच योग. एक सिनेमा होता, त्याचं मी डिझाईन करणार होतो. एक आमचा मित्र आहे जुना फिल्म इन्स्टिट्यूट मधला, आणि त्यांनी तपन दास, त्यांनी एक फिल्म केली संघर्ष जीवनाचा. त्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी पोहोचलो. तो अजिंक्य देवचा छोट्या भावाचं काम करणारा नट पैसे मिळाले नाही म्हणून पोचलाच नाही. आणि तो तपन दास माझ्याकडे आला आणि तो मला म्हटला की दादा क्या है कि वो एक रोल है, वो तेरे को करना है, 3 सीन है सिर्फ. म्हटलं बघ, माझं भगतसिंग तिकडे चाललेलं होतं, 3-4 फिल्म, मला अडकवू नको. तो म्हटला कुछ नहीं, 3 सीन है, तू करके निकल जा. पागल है, मेंटली रिटायर्ड है, तेरे को कुछ नहीं करना है. म्हटलं असं नाही, मेंटली रिटायर्ड आहे. मग मी ते डॉक्टर मोहन आगाशे यांना फोन करून विचारलं की असं माणूस कसा असू शकतो. मग त्यांनी मला सांगितलं की ते डोक्यावर मार पडलेला तो तसाच मोठा होतो, पण त्याचं जे काही अवेअरनेस आहे तो गेलेला असतो, चालताना पडू शकतो, हातपाय वाकडे होतात, हे ते काय काय आहे. मग तशा प्रकारे मी तो अभिनय केला आणि मग ते केलं आणि झालं, विसरलो मी. आणि अचानक एक दिवस मंत्रालयातून का कुठून फोन येतो ना, तो आला की बेस्ट ऍक्टर मध्ये तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे या संघर्ष जीवनासाठी रोलसाठी, तर कृपया 30 एप्रिलला तुम्ही या मुंबईत. बाबू आला ना की त्या दिवशी दिवाळी, मग पावसाळ्यात का असेल, त्या दिवशी आपण गणपती बसू, त्या दिवशी आपण केक कापू, कारण तिला बाबूचं अट्रॅक्शन होतं. कायम तो व्यवहार, ते करप्शन नाही व्हायला पाहिजे. ते आम्ही मॅच्युअर नव्हतो ना, त्यामुळे आम्हाला कळलं नाही. आम्हाला काय वाटलं की आपण काम करतो, ही क्रिएटिव्हिटी, ती क्रिएटिव्हिटी, हे पेपरवाले, ते पेपरवाले. आणि मी करप्शन म्हणूनच म्हटलो की मी तो वेळ विकला. बस, अजून काय पाहिजे, झालं ना, वेळ मिळाला ना भरून, नाही का? हो. तिची आई समजायची, अरे बाबू तुझ्यासाठी करतोय ना, आपल्याला भविष्य आहे ना, पुढे तुला शिक्षण करायचंय, हे करायचंय. नंतर जाऊन मला असा मनात विचार येतो, एवढे पैसे नाही लागत हो, पण त्याची मॅनेजमेंट कशी करायची. एकदा तुम्ही चांगलं काम करायला लागला की तुम्ही समाजाचे होता, तुम्ही प्रोड्युसरचे होता, डायरेक्टरचे, नटाचे होता. तुम्ही नाही, राजू हिरानी, मी किती बिझी असलो, राजूनी मग 2 दिन का आके काम करके जा म्हटलं, नाही कसं म्हणणार हो. मोने साहेबांनी मला सांगितलं एक गेटअप आहे, एक अर्धा तासासाठी या. मी नाही म्हणू शकत का. पण असं करत करत लाईफ बिझी असं. पण एक सांगू का, तुमच्या मुलीला अभिमान आहे की नुसते पैसे नाही कमवले, आणि जे पैसे कमवले ते कुठून कमवले त्याचा प्रत्येक पैचा हिशोब तिच्या मनात आहे. आणि दुसऱ्यांना भरे मुखोटे चढवून त्यांनी पैसे कमवले, पण स्वतः मात्र इतकाही मुखोटा चढवला नाही. कसं आज दाढी मिशी आहे ती सुद्धा स्वतःची आहे, स्वतःची आहे, चिकटवलेली नाही. फार बरं वाटलं तुम्ही इथे आलात त्याबद्दल. झी मराठीतर्फे एक प्रेमाची आठवण छोटीशी भेट. पण एक वाक्य मला बोलायचं आहे. तुमची कला, माझी कला, हिची कला, याची कला. एक शेर आहे, फार सुंदर आहे. तो शेर असा आहे कि गजल में रंजिशे अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए. क्या बात, क्या बात. आपल्याकडे संगीताचा फार प्रभाव आहे प्रत्येकावरती. त्याचं कारण आपण कायम संगीतात गुरफटलेले असो. मग सिने संगीत असो, नाट्यसंगीत असो, साधं सुगम संगीत असो, भावगीत असो, सर्व प्रकारचं संगीत.
त्याचशिवाय वेगवेगळ्या जाहिराती झळकत असतात, त्याचे संगीत असतं. सो माणूस सकाळी उठतो तो एखाद्या कुठल्या तरी जाहिरातीच्या गाण्यानी, दुपारी तो गाणं गुणगुणतो, संध्याकाळी गाणं ऐकतो, पुन्हा कुठल्या तरी जाहिरातीचं एक छानपैकी गाणं ऐकत ऐकत झोपी जातो. शिवाय मालिका असतातच. या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणजे लोकांना सकाळी जागा करण्यापासून त्यांना शांत झोप लागेपर्यंत सगळं काम तुम्ही करून ठेवलेलं आहे. म्हणजे समाजाला जी एक गरज आहे शांत झोपेची आणि पटकन उठण्याची, वा. ती तुम्ही काही अर्थाने अनेक वर्ष पूर्ण करत आहात. त्याची कृपा आहे. आणि काय कळायचं किंवा काय माहिती नाही, पण सुरांचा लगाव असल्यामुळे मी आपलं उभा राहील. 8 ते 9 एकाची झाली की 9 वाजता तो दुसरा सुरू करायचा रिहर्सल. 9च्या असं ते तिघं चौघं होते ते तोपर्यंत मी 3 तास 4 तास तिचं असं वेड्यासारखा उभा आपला. पण त्या सुरांनी इतका भारावून जायचो मी. आणि तिथून सुरुवात झाली म्हणजे मला संगीताची आवड वाटणं किंवा काय काय असं मला वाटतं. पण मग पुढे काय केलं मग तुम्ही? शिक्षण? पुढे काय नाही. कारण वडिलांना असं वाटलं असणार ना की आपला मुलगा बहुतेक बँडवाला होणार म्हणून. वाटलं असेल खरंच. कारण कोणीही विचारलं ना म्हणजे आलं, अरे अशोक कुठे जाणार तो? केअर ऑफ बँडवाला म्हणून आई सांगायचं. तर सुरुवातीचं झालं. त्याच्यानंतर शिक्षणात गती नाही म्हणून वडिलांनी मला माटुंग्याला शिवाजी पार्लात परत ठेवलं तिथे. आणि 4थी 5वी 6वी 7वी गोपी टँक म्हणून आहे तिकडे शाळा म्युन्सिपल, तिथे मी जात होतो. मग आत्याकडे ठेवलं वडिलांनी. तिला 7 मुलं बरं. आणि प्रत्येक जण एकापेक्षाही हुशार इतकं म्हणजे. तर त्यांच्या नादी लागून हा जरा तरी अभ्यास करेल असं वडिलांना आणि आईला वाटलं म्हणून मला त्यांच्याकडे ठेवलं होतं. पण ते झालं उलटं. समोर बघतो तर आशाबाई तिथून येत आहेत अल्ट्रा सोसायटीमधून टॅक्सीसाठी किंवा काय. सीमा देव, त्याच्यानंतर जयकिशन समोर राहायला. आम्ही राहायचो त्याच्या समोरच्या रोड बिल्डिंग नंबर- रोड नंबर 5. हा 5ला तिथेच होतं म्हणजे. आणि इराण्याचं हॉटेल होतं कॉर्नरला. आणि मला काय म्हणजे देव पावल्यासारखाच वाटलं एकदम. म्हणजे ज्याच्यासाठी मला वडिलांनी ठेवलं होतं ते बाजूला राहिलं आणि मला सगळे दैवत समोर दिसायला लागले. त्याच्यानंतर थिएटर्स 5 बाजूला होती. सिटी लाईट, रिवोली, त्याचं श्री सिनेमा, कोहिनूर प्लाझा, असे 5 सिनेमा. 5 आणि तिकीट. तेव्हा मी आपले 5 आणि कसे तरी जमवायचं, एक पैसा करत. 5 आणि जमले की जाऊन पिक्चर. एक पिक्चर मी 40 वेळा बघितलंय. कुठला 40? म्हणजे पुष्कळ शंकर जयकिशनचं कोणतंही म्हणा तुम्ही. आणि राज कपूर 30 वेळा 40 वेळा जेवढे पैसे जमतील तेवढे जाऊन गाणी आवडायला पाहिजे की मी जाऊन बसायचं. म्हणजे तेव्हा स्टोरी बिरीचं एवढं कळायचं नाही, पण गाणी म्हणजे. आणि 10 12 गाणी असली तरी ती इतकी एकापेक्षा हिट गाणी होती. आता 2 गाणी सुद्धा ऐकवत नाही आपल्याला आजच्या काळात, होय की नाही? तर हा फरक पडलाय म्हणजे. आणि मग हे झाल्यानंतर मग संगीतकार अशोक पत्की असं मला तर वेळ लागला. त्याला वेळ लागला पण म्हणजे. सुरुवात कशी झाली? म्हणजे मग एक बँड ऐकणारा मुलगा, सिनेमा बघणारा मुलगा 40 वेळाला, त्याला हातात वाद्य कधी मिळालं आणि कोणी दिलं? बहीण गायची माझी. म्हणजे मध्यम परिस्थिती होती आमची. वडिलांची नोकरी गेली त्याच्यामध्ये, मिलमध्ये होते ते. तर नातेवाईकांनी सांगितलं, अरे तुझी मुलगी छान गाते, म्हणजे मीना बहीण माझी, तर तिला ऑर्केस्ट्रामध्ये गायला वेळेला पाठव ना, काय 4 पैसे मिळतील, घरात मदत होईल तेवढी. आणि ती गायला सुरुवात केली त्यांनी. आणि तिच्याबरोबर जाणं एवढंच माझं काम होतं, म्हणजे बॉडीगार्ड तिचा म्हणून. आणि तेव्हा नोटेशन काढणं, सुमनताईंची गाणी सगळी त्याचं हे करणं ते. तर तेव्हा तो विषय निघाला. शरू बर्वे म्हणून त्यांचा सेक्रेटरी होता. तो म्हणाला, अशोक तू पेटी चांगली वाजवतो, कॉर्ड्सचं तुला ज्ञान आहे, सरगम नोटेशन करतोस, गुणगुणतोही चांगला तू, तर तू संगीतकार का बनत नाहीस? म्हटलं काय बरं आहे ना डोकं. नुसतंच एवढं आलं म्हणजे काय संगीतकार त्याला तपश्चर्या लागते, ध्यास लागतो, हे लागतं. तर म्हणाला, बघ तुझं नशीब चांगलं आहे बघ, अशोकजी परांजपे कवी ते आले आहेत, म्हणजे त्याच्याचकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला आले होते ते. तर म्हणाले ते तुला गाणी देतील 2-4, तू महिनाभर घे, 2 महिने घे, आता काय उद्याच्या उद्या पाहिजे असं नाही आहे, पण सुरुवात कर बघ, तुला एक सवय लागेल कंपोज करणे. आणि मी ऐकलं ते त्यांनी सांगितलं. मग एकदाचं यावे सखया, नाविका रे, केतकीच्या बनी, अशी ती सगळी वाट इथे स्वप्नातील गाणी बणी होती. आणि त्याला चालील एक 8 दिवसात 4 गाण्या चाल लागल्या. आणि त्यांना ऐकवलं, खुश झाले ते. कारण मेलोडी होती मुळात, कारण मेलोडी हा माझा जीव की प्राण आहे म्हणजे. तर ते म्हणे, सुमनताईंना ऐकवा नक्की, त्यांना सांगूया आपण गायला बियायला. म्हटलं बरं. आमची रिहर्सल रोज व्हायची, पण
हिंमत व्हायची नाही सांगायची सुमनताईंना. सांगितलं? हा मी मी बनवली आहे का हो वगैरे. त्या रिहर्सल झालं की पर्स घ्यायच्या आणि निघून जायच्या. 8 दिवस झाले शरू बर्वेनेच विचारलं काय झालं रे, बोलला का सुमनताईनं. म्हटलं नाही मला जमणार नाही असं. तुझ्याने काही होणार नाही, मला चाललं पाहिजे. तो स्वतः आला रिहर्सलला एक दिवस आणि मग त्यांनी सांगितलं जशा बाई उठल्या, बरं उद्या भेटूया म्हणून सांग. सुमनताई बसा, अशोकनी 4 गाणी बनवली आहे ती ऐका आणि मग निघा. त्यांनी बसल्या, 4ही गाणी ऐकली आणि तिथल्या तिथे इतक्या खुश झाल्या त्या म्हणजे चाली ऐकून. कामेरकर म्हणून HMUला होते, सुलभा देशपांडेचे वडील. तर त्यांना फोन केला की एक मुलगा आला आणि इतकी छान गाणी बनवली आहे, मी वेस्ट इंडिजला जाऊन येते आणि मग आपण रेकॉर्डिंग वगैरे करूया. आणि मग ते रेकॉर्ड बाहेर येईपर्यंत 72 साल उजाडलं होतं. म्हणजे 3 वर्ष गेली तरी त्याच्यात. आणि 72 साली लोकांना कळलं की अशोक फटके नावाचा संगीतकार आलेला आहे मार्केटमध्ये. तुम्ही म्हणालात ना की मला काही हिंमत होईना, मला काही हिंमत होईना. मग सुमनताईंचा जो सेक्रेटरी होता त्यांनीच पुढे करून दिलं. मग तेव्हा तुम्ही कानाला खडा लावला की ह्याच्या पुढे आपल्याला सुचलं की आपण तोंड उडून पटकन सांगावं लोकांना. नाही ते वाटलंच मला, पण त्याच्यासाठी फार वेळ गेला. पण हं. ही नाटकाचं असून दे किंवा अजूनही मला ती भीड आहे अजून. म्हणजे एवढं 50 वर्ष या लाईनीत राहून सुद्धा की पटकन बोलणं पटकन नाही जमत अजूनही. म्हणजे कानाला खडा मी स्वतः लावून घेतला, अरे तू बोललं पाहिजेस. आज जग कुठे गेलंय, दुनिया कुठे चालली आहे आणि तू कसा तिथे थांबलाय. तर हे म्हणजे शिकायला मिळालं मला त्याच्यातून. तर आजच्या काळामध्ये संगीतकार येतात, त्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक काळात संगीतकार येतच असतात. परंतु त्या काळामध्ये संगीतकाराला संगीतकार म्हणून येण्यासाठी आजच्यापेक्षा जास्त कष्ट पडायचे का? पडायचे म्हणजे खरोखर तेवढे गुण तुमच्याकडे असावे लागायचे. आता काय कोणी येतं आणि कळतं की हा संगीतकार झालेला आहे. म्हणजे एखादा प्रोग्रामर असतो, सिंथेसायझर आलं की समजायचा हा म्युझिक डायरेक्टर होणार आता. कळलं की तेव्हा तसं नसायचं. तेवढे रागदारी म्हणा, नोटेशन म्हणा, हे म्हणा ते म्हणा, सगळं माहिती असेल तरच तो संगीतकार. आता काय रोज मला म्हणजे स्वतःला मी सकाळी उठलो की 10-15 फोन असतात. मी चांगली गाते, मी चांगला गातो, किंवा मी असं करतो, असिस्टंट म्हणून तुमच्याकडे राहायचं आहे, एवढे फोन. आणि प्रत्येकजण आता वादक म्हणून, सिंगर म्हणून, काही म्हणून इकडे येतात आपल्याकडे. कुठे मुंबईमध्ये काम मिळतं म्हणून, म्हणजे बाहेर गावाहून सुद्धा येतात. आणि पण तुम्ही शिकलाच नाही आणि मला प्रश्न विचारतात तेव्हा मजा येते. कोणाचे तरी आई वडील बोलतात, मी माझी मुलगी छान गाते. म्हटलं बरं, मग म्हटलं कधी ऐकवायला आणा किंवा हल्ली व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुम्ही. नाही खरोखर छान गाते. आणि मला एक सांगा म्हणे, त्या जिंगलमध्ये गाण्यासारखं काय असतं? 10 सेकंदाचं तर असतं असं ते विचार. म्हटलं बरोबर, सॉरी म्हटलं, चूक आमची आहे. ह्याची त्यांना कल्पनाच जेव्हा नाही आहे, 10 सेकंदात मध्ये तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, होय की नाही? तर त्याची कल्पना तुम्ही काय होणार. आणि आलं की महिन्याभरात माझी मुलगी गायला लागेल ना, इतकी घाई असते. म्हणजे कारण किंवा टीव्हीवर दिसेल तरी ना, ते इतकी प्रत्येकाला घाई झाली आहे. तर हे खरं नाही. म्हणजे त्यावेळी तपश्चर्या असायची. म्हणजे रियाज करून 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 माणूस यायचा आणि मग तेव्हा ते साध्य व्हायचं काहीतरी. कारण समुद्रच म्हटलंय संगीताला, होय की नाही? तर ते तुमच्या अंगात ते झिरपत नाही जोपर्यंत, तोपर्यंत काही उपयोग नाही असं मला तरी वाटतं. हे गाणं 3 अंतराचं होतं. 3 गाणी आम्ही अंतरे करून त्याला दिले होते. 8 वर्ष काही नाही, शांतता होती. आणि मग 8 वर्षानंतर पियुष पांडेच्याच डोक्यात कल्पना आली, राष्ट्रीय ह्याच्यासाठी शिक्षणासाठी आपण ह्या जिंगलचा उपयोग करू शकतो. आणि मग ते फक्त याचा मुखडा घेतला आणि ते गाणं झालं. आणि ते इतकं गोड बनवलं होतं त्याने, ते पिक्चराईज पण छान केलं होतं. सुरेशजींचं तुम्ही नाव घेतलं, तुमचेही त्यांचे अनेक वर्षाचे संबंध असोसिएशन्स आहेत ना, त्याची सुरुवात कुठून झाली? त्यांच्यामुळे मी कवी झालो. म्हणजे माझी कवी झालो. कवी कसं काय? संगीतकार होतोच मी. 4 गाणी झाली होती माझ्याकडे, स्टॉकमध्ये होती. ते म्हटलं हे सुरेशजींसाठी खास ठेवलेली होती, ती झाली. आणि सुरेश म्हणाला उद्यापासून मी नाही अमेरिकेला चाललो आहे, तर 15 दिवसांनी येणार, तेव्हा तोपर्यंत तू 4 गाणी तयार करून ठेव. तर म्हटलं बरं. माझा एवढा
सिनेमा, नाटक, सिरियल, झिंगल, प्रवास असल्यामुळे हे विसरूनच गेलो होतो खरं म्हणजे मी, की 4 गाणी सुरेशसाठी तयार करून ठेवाय. 16व्या-17व्या दिवशी सुरेशजींचा फोन आला, अशोक मी इंडियामध्ये आलो आहे. म्हटलं बरं. अरे बरं नाही, आपण कधी करायची गाणी? अरे तेव्हा मला ट्यूब पेटली. अरे हो याची. म्हटलं एक गाणं तयार आहे, तुला संध्याकाळी ऐकू का? तर मी म्हटलं तुझ्या स्टुडिओत खाली येतोय रेकॉर्डिंगला, तुला संध्याकाळी ऐकवत. आणि काही तयार नव्हतं, पण फोनवर असल्यामुळे जरा खोटं बोललो. फोन ठेवला आणि सूर छेडला. असं छेडलं. म्हटलं आहा, एक बेस तयार झाला होता. म्हणजे सुरेश वाडकर गाणार, मग आणखीन त्याला उभारी येणार आणि असं सगळं. परत विचार, म्हटलं बनवू शकतं काहीतरी एक छानसं गाणं. दा दी रे रा रि रा रा दी रा रि रा रि रा रा दे रे रा 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 दे रा 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 ता रा ता तुमचे तरुण मित्र ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला, तर सुरेशजी वाडकर, त्यांना काय म्हणायचंय? त्यांना काय कानाला खडा आहे का काय? बघूया. नमस्कार अशोकजी, कसे आहात आपण? मस्त. तुम्ही आमच्याबरोबर आहात, आमच्यावर तुमचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. तुमची सुंदर सुंदर गाणी मला गायला मिळाली, हे केवढं मोठं भाग्य आहे. आणि मी नेहमीच बोलत असतो की तुमच्यासारखा मेलोडियस म्युझिक डायरेक्टर प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. तुम्ही मला दिलेली गाणी मी गाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप लोकांनी पसंत केली माझी गाणी, तुमच्या कॉम्पोजिशन्स. तर असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सतत माझ्यावर असो, एवढीच मी प्रार्थना करेन. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू. आता तुम्ही मगाशी म्हणालात की मला नाही बोलता येत नाही फारसं, म्हणजे पुढे पुढे करवत नाही मला. पण तुम्ही म्हणजे मला बाबा इतके पैसे पाहिजेत ते नाही. असं नाही बोलतात. मग त्यांनी मग काय त्या बाबतीत काही कानाला खडे लावायला लागले की नाही कधी? कारण अशा गोष्टीचा फायदा घ्यायला लोक टपलेलेच असतात. असे पुष्कळ आहेत. म्हणजे हं. अशोक पत्की करोडपती असं एक आपल्या नटापैकी एकाने दिलं होतं माझ्या 60ला. हं. 60 वर्ष झाली तेव्हा. हे अशोककडे करोडो रुपये आहेत, पण त्याच्या हातात काही नाही येतं, पण तरीही तो करोडपती आहे. म्हणजे मनाने असेल किंवा काय पण. तर ते मला जे भेटले ते सगळे लुबाडणारेच म्हटलं पाहिजे, त्याला दुसरा शब्द नाही आहे. कळलं की नाही? ठग म्हणजे. देतो ना मी तुला, देतो ना ते. आणि दरवेळी मी कानाला खडा, आता पुढच्या वेळी पैसे आल्याशिवाय हात लावायचा नाही असं मनाशी ठरवतो, पण होत नाही ते. शेवटी तुमचं पैशाला हात लावणं होत नाही. हा, की मित्र आहे रे, किती फसवणं, फसून आणि काय फरक पडणार त्यांनी? तोपर्यंत दुसरा कोणतरी येतो, तो देतो पैसे, काम चाललंय ना आपलं, असा विचार करून मी हे करतो. पण ते अडवून ठेवत नाही कोणाचं काम. आजच्या घडीपर्यंत सुद्धा चालू आहे ते. म्हणजे मोठे लाखात म्हटलं पाहिजे तरी पण असं दुष्टावा नाही कोणाबद्दल, काय नाही. ठीक आहे, आपल्या नशिबात नव्हतं, एवढेच पैसे होते, एवढंच होतं असं मी स्वतःला समजावतो. काय होणार जास्तीत जास्त? येताना काय घेऊन आलो होतो असं म्हणतात, ते जाताना काय घेऊन आहे? स्वहा. बरं, तुला कधी नाही वाटलं आपण बाबांसारखं छानपैकी पेटी वाजवावी, छान गाणी करावी, जिंगल करावी, उशिरा घरी यावं, लोक जेवढे पैसे देतील तेवढे घ्यावेत? म्युझिकमध्ये आवड होती लहानपणापासून. ऍक्च्युली शाळेत मी शोज वगैरे पण करायचो, म्हणजे सोलो शोज, तबला वाजवायचो, हार्मोनियम वगैरे थोडंफार बाबांबरोबर वाजवायचो. बुलबुल तरंग छान वाजवायचा तेव्हा. आणि अचानक म्हणजे 8वी-9वीत गेलो मी, आणि मोर इन्क्लाइंड मी ऍक्टिंगसाठी झालो. म्हणजे मला असं झालं की म्हणजे करिअर म्हणून मला ऍक्टिंग निवडायचं आहे. आवड म्हणून म्युझिक ठीक आहे, पण करिअर म्हणून मला ऍक्टिंग करायचं आहे. आणि असं करून मी फायनली ऍक्टिंगकडे आलो. आणि बाबा नेहमी म्हणायचे की तुला जे आवडतं पर्सनली करायला ते तू कर. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पॅशन असेल ना तुम्हाला, तर ते तुम्ही करिअर म्हणून निवडावं. म्हणजे तुम्ही 100% डेडिकेट करता,
वा. तर त्यासाठी मी नंतर मग फुल फ्लेज ऍक्टिंगकडे आलो. शांत आहेत बाबा तुझे. मी पण त्यांच्या बरोबर बऱ्यापैकी काम केलंय. काम म्हणजे मी अभिनय करायचो. एक दोनदा गाण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते 2 दिवस मला असे जरा धक्का बसल्यासारखे दिसले. तेव्हापासून मी गाणं बिणं सोडून दिलं. आणि तरी पण सगळ्यांचे ते अत्यंत लोकप्रिय लाडके आहेत. पण घरचा एक खास आहेर असतो माहिती ना. तसं काय खडे आहेत तुझे बाबांच्या बाबतीत कानाचे खडे? सिम्प्लिसिटी बद्दल जसं बाबा नेहमी म्हणतात, तुम्ही आता जसं म्हणाला की खूप सिम्पल आहेत वगैरे. एक किस्सा सांगतो. एका अवॉर्ड फंक्शनला गेलेलो आम्ही. अवॉर्ड फंक्शन होतं, बाबांचा तिकडे सत्कार होता म्हणून बाबांना बोलवलेलं रिसेंटलीच, काही 1-2 वर्ष आधी. आणि त्या अवॉर्ड फंक्शनला आम्ही पोचलो. बाबांना मी उतरवलं की हे गेट आहे, तुम्ही जा, मी गाडी लावून येतो. आणि बाबा गेले. मी गाडी लावायला वगैरे गेलो, पार्किंगला वगैरे बराच वेळ गेला, 10-12 मिनिटं गेली. त्यानंतर मी आलो तिथून आणि बघितलं तर बाबा गेटकडेच उभे होते. सो मी म्हटलं काय झालं? तर ते बोलले की तो जो व्हॉलेंटियर्स असतात, नवीन नवीन मुलं ठेवतात ना हल्ली व्हॉलेंटियर्स, तो बेसिकली तो सोडत नव्हता कारण पास माझ्याकडे होते. सो त्यांनी सांगितलं पण नाही की माझा सत्कार आहे, किंवा ऑब्व्हियसली ओळखलं नसेल तर ॲटलिस्ट काहीतरी बोलणं पण नाही. म्हणजे एवढे सिम्पल आहेत ते 15 मिनिटं बाहेर थांबले की तू ये, तू पास दाखव असं. सो मी कानाला खडा लावलाय की ॲटलिस्ट बाबांना म्हणजे चुकीचा ॲटिट्यूड जसं आपण म्हणतो, अभिनेता किंवा एक आर्टिस्ट वर गेल्यावर एक चुकीचा ॲटिट्यूड येतो बऱ्याच वेळेला काहींना, तसा नाही, पण एक थोडाफार तरी असतं ना की म्हणजे एक तो ॲटिट्यूड ठेवा, करेक्ट ॲटिट्यूड, म्हणजे चुकीचा नाही, तो ठेवा, असं मी दरवेळी त्यांना नेहमी सांगत असतो. थँक्यू. तू इथे आलास आणि तुझ्या पुढच्या करिअरबद्दल तुला शुभेच्छा. सुख म्हणजे नक्की काय असतं? एवढ्या जवळून संगीतकाराच्या तोंडून खुद्द त्याची चाल आहे. अरे वा वा. त्या इतक्या सगळ्या कामामध्ये तुम्ही मगाशी म्हणत काम चालूच होतं. ह्या सगळ्यामध्ये घर कुठे होतं? गेली 25-1 वर्ष तरी इतका बिझी होतो मी. सकाळी 8 वाजता यायचो, ते रात्री 2 वाजता घरी पोचायचो. 2 ते 6 झोपणं असायचं. 6 वाजता परत उठून, कारण 8ला तिथे पोचायचं म्हणजे 7ला घर सोडावं लागायचं. तुमच्या पत्नी आहेत त्यांना काय म्हणायचं बघूया या सगळ्या प्रकाराबद्दल? लग्न झाल्यापासून 15-16 तास काम करतायत आणि आजही ते काम करतात. पण काम असेल तेव्हा मला कधीच सांगत नाहीत. मला असं वाटतं की त्याने बाहेर न जेवता आता घरचं जेवावं व आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. म्हणून मी कानाला खडा लावला की ह्यांच्या कामाचा आधीच विचारेन, म्हणजे ते घरचं तरी जेवतील. परमेश्वर कृपेने ह्यांची तब्येत अजूनही चांगली आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कानाला हात लावला डायरेक्ट, काही कॉमेंट नाही, काही नाही? नाही, काही नाही, म्हणजे मान्य आहे सगळं मान्य आहे. कधी काय होतं, भूक लागलेली असते, बाजूला चांगलं हॉटेल नसतं किंवा काही नाही, वडापाव मिळाला, वडापाव खाल्ला, भजी मिळाली, होतं. दरवेळी मुद्दाहून खात नाही मी, पण भूकही काम करायचं असतं, भूक लागलेली असते, सगळं तो विचार करून मग थोडं. पण एवढं खात नाही. मग किती खातो हे तिला माहिती आहे. म्हणजे आवडलं तरी किती खातो आणि न आवडलं तरी तेवढंच खातो. तर असं आहे माझं. यानंतर तुम्ही नाटकं करतच राहिलात, भरपूर नाटकं केलीत, भरपूर पारितोषिक मिळालीत. तुम्ही मूळचे संगीतकार, पण तू काही नाटकं अशी होती की ज्यात गाणी नव्हती तरी तुम्ही संगीत दिलं आणि ती खूप गाजली. पण तुम्हाला वैयक्तिकरित्या असं कुठलं ना एखादं नाटक आवडतं की ज्याच्यात फक्त संगीत होतं, मी गीत नव्हतं पण पार्श्वसंगीत होतं आणि ते फार छान झालं होतं? गांधी विरुद्ध गांधी म्हणून केलं होतं, सुधीर भटांचंच होतं ते. अतिशय सुंदर झालं होतं आणि लोकसत्तेचं जवळजवळ पानभर त्याच्यावर बॅकग्राऊंड म्युझिकवर लिहून आलं होतं. इतकं छान केलं. म्हणजे एक तर त्या काळात जावं लागतं, म्हणजे ज्या काळातलं नाटक आहे किंवा विषय आहे तो, तर ते थोडा अभ्यास करावा लागतो त्याचा. पण तो अभ्यास केल्याशिवाय तुमची प्रगती होतच नाही. आणि हल्ली काय वाजलं की हल्ली ते तुम्हाला रेडीमेड मिळतं. तुम्ही एक बटन सगळं रेडीमेड, म्हणजे तुला डोकं वापरावं लागत नाही. क्रिएटिव्हिटी संपली आता. बेक्स मितमारीचा प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत असो. झी मराठी ही जी वाहिनी आहे याचं तुमचं फार अतूट नातं आहे. होय. म्हणजे
तुम्ही मला वाटतं झी मराठीची जी पहिली दैनिक मालिका होती तिथपासून त्याच्या आधीपासून आणि नंतरही अनेक वर्ष अल्फा संगीत देत आहे, त्याचं मालिकांचं शीर्षक गीत लिहित आहे आणि त्या मालिकात एका पाठोपाठ एक यशस्वी होत आहेत. त्याची सुरुवात कुठून झाली? आभाळ मायापासून. बरं. विनय आपटेंची हं. ती मालिका होती आणि म्युझिक मी करावं असं. हं. आणि तिथून जी सुरुवात झाली ती त्यांच्यावर जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं झी बरोबर माझं झालं की सिरियल आली की म्युझिक अशोक पत्की, सिरियल आले की म्युझिक अशोक पत्की, असं बरेच केले त्यांचे. आभाळ माया, वादळवाट, अवघाची संसार, अधुरी एक कहाणी, घडलंय बिघडलंय, अनेक केली, म्हणजे त्याला गिनती नाही असं. झी मराठीची पहिली दैनंदिन मालिका ज्याला आपण डेली सोप असं म्हणतो ती म्हणजे आभाळ माया आणि त्याची सुरुवात झाली ती पत्की साहेबांच्या शीर्षक गीतानी. ओंकाराला नदी काठ किंवा आभाळ मायामध्ये सुटतो तो संग, हा जो विचार आहे, हे जे काय आहे खूप छान, ते आज कोणी लिहून दाखवावं. खरंय. ही जी इमेजरी ज्याला म्हणतो, कल्पना आहे, तीच विलक्षण आहे. त्यासाठी मंगेश कुलकर्णीच्या नावाने एक जोरदार काय बघूया त्याला काय म्हणायचं. कानाला खडा या कार्यक्रमामध्ये अशोक पत्की येणार आहेत संजय समोर, हे मला कळलं तेव्हा मला धक्का बसला. कारण अशोक पत्कींकडे एखाद्याबद्दल कानाला खडा लावणे किंवा एखाद्याने अशोक पत्कींबद्दल कानाला खडा लावणं असं काही असू शकेल असं मला वाटत नाही. अतिशय सरळ माणूस, ते बरे, त्यांचं काम बरं, असे अशोक पत्की. ते सरळ तर मी वाकडा, अत्यंत विरोधाभास. पण कसं कोण जाणे, आमचं जमलं, ट्युनिंग झालं. मोठ्या भावासारखे त्यांचे माझे संबंध आहेत आणि मी त्यांच्यासाठी गाणी लिहित गेलो आणि आमची गाणी गाजत गेली. पण अशोक पत्की हे स्वतःच एक माझ्या कानाला लावलेला खडा आहे. खरं सांगतो, एक अप्रतिम अमूल्य असा रत्नाचा खडा. रत्नाला सुद्धा आपण खडा म्हणतो. आणि कानाला लावलेला खडा, माझ्याच कानाला लावलेला नाही, महाराष्ट्रातल्या काय देशातल्या अनेक कानसेन रसिकांच्या कानाला लावलेला खडा म्हणजे अशोक पत्की. खरी मजा एक त्यांचं टायटल केलं होतं, अधुरे एक कहाणी. राकेश सरांचा फोन आला मला, असं सगळं. म्हटलं ठीक आहे, तुझ्याकडे गाणं पाठवतो. आणि गाणं आलं. म्हटलं हे तर बघ कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं मला, म्हणजे. आणि मी त्याला म्हटलं हे तर अरुण दातेने गायलेलं गाणं आहे, भातुकलीच्या खेळामधली राजा. म्हटलं मग काय करायचं, ते त्याच चालीला काय हल्ली डेकोरेशन करतात, रिमिक्स म्हणतात वगैरे वगैरे. ते म्हणाल नाही नाही, तुला नवीन चाल लावायची. तर म्हटलं काय बरं आहे ना, देवसाहेबांचं, यशवंत देवानी चाल लावलेली, अरुण दातेने गायला, मंगेश पाडेगावकरांचं गाणं वर्षानुवर्षांनी आमच्या लहानपणापासून ऐकत आलं. त्याला काहीतरी काय बोलतो. म्हटलं नाही नाही, त्याला वेगळं पाहिजे. मधल्या काळात काय झालं, शिवाजी मंदिरला एक शो होता, तिथे मला पाहुणा म्हणून बोलवलं होतं. म्हणून मी गेलो तर बघतो तर पहिल्या सीटवर मंगेश पाडगावकर बसलेले. मी त्यांना नमस्ते केलं आणि पुढे जायला लागलो. पत्की इकडे यावं, त्यांचा आवाज तुला माहिती, दर्द एकदम. तर म्हटलं हां नमस्ते. काय ते म्हणे, काय तुम्ही म्हणे माझ्या गाण्याला चाल लावताय. मला पटकन आलं लक्षात. म्हटलं ते भातुकलीच्या खेळामधली म्हणताय का, अधुरे का? हो हो, ते इतकं लोकांच्या मनात रुजलेलं गाणं आहे, तुम्ही काय आणखीन वेगळी चाल लावणार. म्हटलं मी हेच शब्द राकेशला सांगतोय की त्या गाण्यालाच आपण नवीन ऑर्केस्ट्रेशन करूया आणि करूया. तर तो नाही म्हणतोय. हो चॅलेंज आहे तुम्हाला. म्हटलं तेच मी सांगतोय, मला चॅलेंज आहे, मलाही माहिती आहे, आणि त्याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे, कारण लोकांना आवडलं पाहिजे परत, नाही तर लोक असणार की नाही. ते पहिलं छान होतं. तर ह्या भातुकलीच्या खेळीच्या 2 चाली लावल्या, कारण पटकन सांगू शकतो ना, बरी नाही दुसरी, म्हणून मी कधी करताना 2 चाली रिझर्वमध्ये ठेवून देतो. ते आवडली नाही तर. अंधेरीला माझं एक रेकॉर्डिंग जिंगलचं होतं, ते संपलं आणि त्याला फोन केला राकेशला. म्हटलं माझं रेकॉर्डिंग संपलं, मी चाली ऐकवायला येऊ का तुला. तो म्हणाला एक. तर
गेलो मी, पेटी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तर म्हटलं कसं ऐकू? तर म्हणे हे का टेबल आहे त्याच्यावर वाजव आणि ऐकव. तर ते टिक्का करत ती भातुकलीची चाल नंबर 1 ऐकवली. मग बरं म्हणाल. दुसरी चाल, मग ते ऐकवली. परत पहिली ऐकव. हां ही ओके, चल जा. म्हणजे ती एअरवर आली, ती केली. आणि लोकांच्या आणि इतकं काय हो, जेव्हा ती वाजायला लागली तेव्हा सगळे खुश. आम्हाला आता ती पहिली चाल आठवावी लागते. ते इतकं म्हणजे लोकांना आवडली होती ती. तिचा एक शिष्य, खरं तर गुरुबद्दल कोणी कानाला खडे लावत नाही, पण ह्यांनी लावलेत. ऐकूया काय म्हणतोय ते. नमस्कार अशोकजी. आज कानाला खडा या कार्यक्रमात तुम्हाला बघून खूप आनंद होतोय. आणि तुमच्याबद्दलची अशी एक आठवण जी आमच्यासाठी, माझ्यासाठी कानाला खडा असेल अशी मला सांगायची आहे. आणि मी तीच आठवण सांगणार आहे जी तुमच्या मनात आहे, की आपण सावंतवाडीला एका कार्यक्रमाला जात होतो. तिथे एका पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते होतं. त्या निमित्ताने एक छोटेखानी कार्यक्रम तुमच्या गाण्यांचा तिथे आयोजित केला होता. आणि त्या दिवसाच्या 3-4 दिवस आधीपासून मी तुम्हाला काका विचारतोय की काका कोणती गाडी आहे. तुम्हाला त्या गाडीचं नाव तर आठवत नव्हतंच. तुम्ही ते तिकीट काढून बघितलं नाहीत, मला तिकीट पाठवलं नाहीत. तीच रे ती रात्री कोणती असते, म्हटलं रात्री काका कोकण कन्या असते. हा मग तीच असेल ती. इतकं तुमचं कॅज्युअल होतं सगळं. आणि आपण त्या दिवशी दादरला स्टेशनला एकत्र जमलो. मी, प्रशांत, निशात आणि तुम्ही, आपण 4 जण एकत्र जमलो. आपल्या इतर सगळ्या गप्पा झाल्या, पण आपण कोणीही तिकीट काढून बघितलं नाही. कोकण कन्या आली, आपण गाडीत चढलो. आपल्या ज्या सीट्स होत्या त्या सगळ्या एका आमदारांनी आणि त्या पक्षाच्या लोकांनी ऑक्युपाय केलेल्या होत्या. की अरे आपल्या सीट्स गेल्या कुठे, पण त्या त्यांच्याच सीट्स होत्या, कारण ती गाडीच आपली नव्हती. मग जेव्हा टीसी आला तेव्हा तिने सांगितलं की अहो तुमची गाडी नाहीये ही, तुमची गाडी मागणं येते, ती रात्राणी आहे आणि तुम्हाला ठाण्याला उतरावं लागेल. तुम्हाला ती गाडी ठाण्यावरनं पकडायची. त्यामुळे आपण ठाण्याला उतरलो. त्यानंतरची गाडी जेव्हा आली तेव्हा ती गाडी पकडण्यासाठी आपल्याला जवळपास 500 ते 700 मीटर धावायला लागलं, कारण तो प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. त्यामुळे मी एका हातामध्ये माझी बॅग, एका हातात तुमची बॅग, एका हातामध्ये प्रशांतचा कीबोर्ड असं घेऊन मी पळत होतो. म्हणजे तेव्हाचं जर ते ठाणे स्टेशनचं जर सीसीटीव्ही फुटेज मिळालं तर आपण प्रचंड हसू आणि सगळेच जण हसतील तो प्रसंग बघून. तर त्यामुळे एक कशी बशी आपल्याला गाडी मिळाली, हे भाग्य आपलं की आपल्याला ती गाडी मिळाली. आणि त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला की अशोक काका तुमच्याबरोबर कुठेही जायचं असेल आणि तुम्ही कितीही बिझी असाल, तुम्हाला कितीही राग येऊ, पण तुमच्याकडे कोणतं तिकीट आहे, ते कधीचं आहे, ते कोणत्या गाडीचं आहे, हे बघितल्याशिवाय आपण पुढचं कुठलंही काम करायचं नाही. आणि आज परत एकदा सांगतो की पण तुमच्याबरोबर मी गेले 9 वर्ष गातोय. तुमच्याकडनं अनेक गोष्टी मला घेण्यासारख्या आहेत, मी घेतल्या आहेत, मला त्या अतिशय उपयोगी पडत आहेत. आणि परत एकदा तुम्हाला आज कानाला खडा या कार्यक्रमात बघून खूप मजा येते. खूप शुभेच्छा. थँक्यू. असं होतं कधी कधी. वा. कारण मला म्हणजे वाटलं होतं की रात्री एकच ट्रेन तिकडे जाणारी, कोकणातून जाणारी. पण आपल्या घरी जायला एकच ट्रेन असेल असं का वाटावं? वाटलं म्हणजे काय असं. मग कोकणाचा विकास झाला वगैरे, त्यांनी पण तुमच्या कामात गावी नव्हतं का? पण त्यांनी पण विचारलं नाही कोणी. 3-4 जण आता नावं घेतली त्यांनी. कोणाच्याही मनात आलं नाही की बघूया बाबा कुठे. कारण रात्री एक कोकण कन्या वगैरे असते, त्यांनी निघायचं, संपलं. आम्ही सारे खवय्येच्या टायटल सॉंगची काय गंमत आहे? ते पण मंगेशचंच आहे. हो. आणि वेगळ्या तऱ्हेने लिहिलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे ते मला कंपोज करायला, मी मगाशी म्हटलं ना, वेगवेगळ्या मीटरचं असलं की ते कंपोज करायला मजा येते. तुम्ही म्हणजे आम्ही काय होय की नाही, असं ते काय ते सुरुवात तिकडे ना ते आम्ही सारे खवय्ये, तर ते पहिलं जे दुगण मध्ये होतं, यातही एक पॉज आहे. हा, तर असं करायला मिळालं की मजा येते करायला. पण तुला पाहतेरीची सुरुवात पण तुमच्या टायटल ट्रॅकने झालेली आहे ना. आर्या, अरे वा, तिला काही सांगायचंय बघा. नमस्कार पत्की काका. तुला पाहतेरेच्या निमित्ताने तुमच्यासारख्या दिग्गज संगीतकाराच्या हाताखाली मला गायची संधी मिळाली, हे मी खरंच माझं सद्भाग्य समजते. याच रेकॉर्डिंगच्या दिवशीचा एक किस्सा मला सांगावासा वाटतोय. तुला पाहतेरेची आपण 3 ते 4 कडवी रेकॉर्ड केली. ती स्टुडिओमध्ये सगळी तुम्ही मला शिकवलीत आणि माझ्याकडून रिहर्सल करून घेतलीत आणि मग ती सगळी कडवी आपण रेकॉर्ड केली. आणि ती सगळी रेकॉर्डेड कडवी स्टुडिओमध्ये ऐकत असताना मला असं वाटत होतं की हे गाणं आत्ता माझ्या गळ्यावरती चढलं आहे आणि आत्ता मी ते अजून चांगल्या पद्धतीने गाऊ शकेन. पण मला हे तुम्हाला सांगायचा खूप संकोच वाटत होता. पण तरीही मी भीत तुम्हाला सांगितलं की
काका मला असं वाटतंय मघाच्यापेक्षा आत्ता मी हे गाणं जास्ती चांगल्या पद्धतीने गाऊ शकीन. तर तुम्ही तेव्हा मला सांगितलं होतं की आत्ता तुला कळलं की पूर्वीच्या काळी इतके वेळा रिहर्सल का व्हायची, कारण गाणं गळ्यावर चढावं ह्यासाठी इतके वेळा रिहर्सल व्हायची. तर जाऊन पटकन परत एकदा रेकॉर्ड करून ये. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की कुठल्याही रेकॉर्डिंगच्या आधी मी निदान 10 ते 15 वेळा तरी घरी त्याची प्रॅक्टिस करून जाईल. वा खरं आहे बघा. आणि ते गाणंच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पेश कसं करणार ना, असं होतं ते. बरोबर पॉइंट बरोबर घेतला त्याने एकदा. आणि आजही गात तुम्ही. हा, कारण अशोकजी किती 40 वर्ष झाले ना, पण आरामशीर 77 मला असं मुंबईत आल्यापासून तो माझ्याबरोबर आहे. असिस्टंट म्हणून होता. झिंगल म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, कुठेही जॉली अनेक आहे म्हटलं. म्हणजे जे तुम्ही आधी करत होता तसंच काम हे आता बरोबर, करतात. ओके ओके. नाही. आणि मी एक पर्सनल मला सांगायचं आहे हा, की जेव्हा माझे वडील हॉस्पिटलला होते ना, 77ची गोष्ट करतो मी, तेव्हा 150 रुपये मिळायचे का जिंगलचे. तर अशोक पत्की कडून मला महिन्यातून ॲव्हरेज 10 ते 12 जिंगल मला मिळायचे. दॅट वॉज टू मच मनी फॉर मी, नाही का, म्हणजे इन 77. तर ते करत करत देवाची कृपाने गणपती भक्त मी आहे. करत करत एक पिक्चर पण बनवलेलं मी ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो. पण तेव्हा हे मला अजूनही मी त्यांच्याकडे मला फोन कर, सोन्या तू फ्री आहेस ना रे, असं कोरस गायचं आहे. मी आजही जातो बिकॉज पैशासाठी जात नाही मी, पण पैसे त्यांनी त्या टायमाला मला दिले ॲक्च्युली. दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत मला. पहिलं असं की त्यांच्या बद्दल तुम्ही काय कानाला खडा लावलाय, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्यांनी कोणासाठी आपल्या कानाला खडा लावून घेतला पाहिजे. ह्यांच्यासाठी मी कानाला खडा लावून काही उपयोग झालेला नाही. हां, की एकतर काय अशोक पत्कींचं रेकॉर्डिंग म्हणजे मला असं वाटतं वर्ल्डमध्ये सर्वात फास्टेस्ट रेकॉर्डिंग हाच करतो. एकेका वेळी 10-10, 12-12 लँग्वेजेस करायचो आम्ही सगळे. सकाळी गेलो की रात्री बाहेर पडायचो. मजा यायची. म्हणजे आणि 8 वाजता जाताना मला अजूनही आठवते RTVCला रेकॉर्डिंग असायचं नियर स्टँड सिनेमा. तर माहीमपासून तिथे पोचता पोचता टॅक्सीमध्ये जे जिंगल दिले ना त्याचे 3-3 वर्ष ठेवून होईन जायचं अशोकजी. म्हणून म्हणजे 9 वाजता की 10 वाजताचा टाईम असेल तर 10 ते 12 मध्ये झालं जिंगल, आणि त्याचे 2 अनदर 4 आवर्स म्हणजे 4 लँग्वेज पण होतं. म्हणून एव्हरीबडी प्रत्येक आपण टायमावर यायला पाहिजे. तर ते बोलत बोलत तो पण थकला आणि मी पण कानात खडा गेलो. आता नेक्स्ट वेळेला मी करेक्ट येणार, पण झालेलं नाही. ती गोष्ट अजूनही होत नाही. अच्छा, असं किती वेळा म्हणाला तुम्ही नेक्स्ट टाइम येणार, नेक्स्ट टाइम येणार? 30 वर्ष चालूच आहे म्हणजे. 35 वर्ष तरी झालं. म्हणजे 9चा टाइम असेल तर 8:45ला मी हजर असतो तिथे. हां, 10चा असेल तर 9:45ला असतो, 15 मिनिटं अगोदर. पण बाकीचे सगळे आरामशीर लेट येतात. ह्याचं तर अगदीच म्हणजे राजेशाही खाता आहे. हां. हा 10:30 म्हणजे अर्धा तास लेट असा. कुठे आहे रे तू? मी आत्ता इथे आहे. मला वाटतं मिले सूर मेरा तुम्हाला क्रेडिट दिलेलं नाहीये का? आता द्यायला लागलेत. त्यावेळेला कोणाचं नाव होतं मग? वैद्यनाथन आणि लुईस बँक. कारण नाथनकडे चालू होतं, पण तो अशोक लिखले. रात्री फोन यायचा म्हणून ह्याची 2-3 चाली बनव म्हणून 2-3 चाली बनवून घेऊन गेलो. आणि क्लायंट एजन्सीवाले सगळे बसले होते आणि ऐकवलं. तर पहिलं चाल एका रागात समजू आपण भीम पलासमध्ये. तर 2-3 एक 15 माणसापैकी 2-3 माणसाची डोके ठीक आहे, अच्छा, बाकी स्तब्ध होते. दुसरी ऐकवली काहीतरी यमनमध्ये समजा. तर हां ये कुछ अच्छा है उससे झालं. तिसरी ऐकवली म्हणजे जे एअरवर येते भैरवीतली. तर ती हां येस येस गॉट इट सगळे उठले एकदम म्हणजे कडकडून. आणि मग ती फायनल झाली. आणि मग ते बरं गाई तयार नव्हता म्हणजे सगळं त्या पियुष पांडेनेच लिहिल्या होत्या त्या ओळी पण. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. तर त्याला चाल लागले होते. आता पुढचं काय, आता पुढची लँग्वेज आता ही आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे किंवा काही. तर ते तिथलं ते हां क्या आहे मिले सूर में यांना ओढव यात ओढले
कहाँ लोडी उठ तुम्ही लोडे आहे म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा त्याचं ट्रान्सलेशनच फक्त होतं ते त्या लँग्वेजमध्ये करायचं होतं. तर ते बरं मीटरमध्ये बसत नाही. ते आमच्या प्रोड्युसरला सांगतो आम्ही, मलिक म्हणून होता, ये अपने इसमें मेरे को मीटर मीटर मालूम नाही, मेरे को मिले सूर सुंदराव ऐसा मिलना चाहिए सुरावट त्याची. कळलं की नाही, सुरावट ते वाटलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, इथनं आहे ना. बरं सेकंद म्हणजे 5.5 सेकंद गुजरातीला, 6.5 सेकंद ह्याला, 7.5 सेकंद असं म्हणजे अर्धवट 7 किंवा 8 नाही. म्हटलं 7.5 का 8, मेरे को 7.5 चाहिए. मी कविता कृष्णवर्ती एका बाजूला आणि तो मलिक एका बाजूला, प्रत्येक लँग्वेजला. आम्ही जशी फुलं ठेवतो ना, असे 13 फुलं ठेवले लँग्वेजची, आणि त्याला जे गुंफलं आहे ते लुई बँक्सने केलं आहे पहिल्यापासून. हा त्याचा जो बनवला किंवा वेणी म्हणूया आपण काय, ते त्याचं काम आहे. तर मी नेहमी सांगतो की मला जर 100 मार्क दिले तर 200 मार्क लुई बँक्सला दिले पाहिजे. इतकं छान गुंफण केली आहे त्यांनी ते. ते म्हणजे काय आहे माहिती आहे का, मोगरीचा गजरा असतो ना, त्याचा सुगंध चांगला आहे असं म्हटल्यानंतर हे काय म्हणणार, नाही सुगंध चांगला आहे ठीक आहे, पण त्या दोऱ्याला मार्क दिले पाहिजेत ना, त्याच्यामुळे तो सुगंध आलाय. आणि पुढे बोलला की जो विकतोय त्याला पण थोडासा द्यायला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि त्यांच्या कानाचे खडे व्यवस्थित सांगितले त्यांना, ते ऐकणार नाहीत हे आपल्याला माहित आहे, तरी पण आपण आपल्या बाजूने सांगायचं काम करायचं असं तुम्हाला वाटलं ते असेल. बरोबर आहे. आपण थँक्यू मजा आली सर. थँक्यू. पण ते गाणं मीटरमध्ये असलं की आपोआप छान चाल लागतंय. कार्यक्रमातला एक भाग असो की माझा खडा माझं मत, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर म्हणूनही 2 पर्याय असतील, त्यातला एक आणि एकच निवडायचं आहे. म्हणजे असं नाही होतं का मग की नाही तेही बरं आहे हेही बरं आहे, शक्यतो रोखटोक उत्तर द्यायची. आवडतं शीर्षक गीत, तुला पाहते रे वादळवाट. तुला पाहते रे. क्या बात. तुम्ही स्वतः लिहिलेलं गाणं, राधाई बावरी की सप्तसूर माझे? दोन्ही आपलीच मुलं आहेत, तेव्हा जरा प्रॉब्लेम वाटतोय. पण हो, पण एक इंजिनियर झालं, एक डॉक्टर झालंय, उपयोगी कोण पडतो किंवा कोणामुळे नाव होतं आपलं. काय बात आहे. तसं गाणं लिहायला कठीण होतं म्हणून ते जास्ती चांगलं आहे. राधाई बावरी. आवडती गायिका म्हणजे गायिका म्हणून नव्हे तर तुम्हाला ज्यांच्याबरोबर काम करणं जास्त रुचतं? कविता कृष्णमूर्ती, देवकी पंडित? देवकी पंडित. देवकी पंडित. खूप आपण गप्पा मारल्या, भरपूर गाणी ऐकली, छान छान वेगवेगळी, आणि बँडवाल्याच्या समोर जाऊन उभा राहणाऱ्या मुलापासून असंख्य अशा जाहिरातींचे, नाटकांचे, सिनेमांचे, मालिकांचे संगीतकार इथपर्यंत मजल मारलेली अशा एका संगीतकाराबद्दल आपण सगळं ऐकलं, छान वाटलं, बरं वाटलं. आणि आपण भेटतो, बरेच वेळेला बोलतो. मला तुमच्याबद्दल चांगल्यापैकी माहिती होती, खरंच माहिती होती, म्हणजे आदर आहेच, परंतु अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही इतके मोठे असाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कारण तुमचा स्वभाव, तुम्ही फारच साध्या माणसासारखे वागता. आणि कधी काही मी तुम्हाला बोलताना माझा जरा थोडा स्वभाव थट्टेखोर आहे, काही बोललो असेल तर मला माफ करा, मी मनापासून बोलतो, म्हणजे मला आवडता तुम्ही म्हणून. तर शेवटला भाग आपला असा असतो या कार्यक्रमात की काही गोष्टी आपल्या हातून घडून गेलेल्या असतात, त्याची जबाबदारी आपल्यावर नसते, पण काही गोष्टी आपण घडवून आणतो, त्याची जबाबदारी आपल्यावर असते निश्चितच. किंवा काही वेळेला कोणाच्या चुका झालेल्या असतात, आपण त्या पोटात घालतो, तेव्हा बोलत नाही, किंवा आपल्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असतं ते बोलत नाही. तर असं जर तुम्हाला काही सांगायचं असेल, कन्फेस करायचं असेल, कानाला खडा लावायचं असेल, तर हा वेळ तुमच्यासाठी आहे, तुम्ही सांगू शकता. मला असं वाटतं की आजकाल जे म्युझिकचं चाललं आहे ते काही बरोबर नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.